अनेक लोकांना हा प्रश्न पडतोय, एका तासामध्ये 60 मिनिट आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंदच का असतात? कारण नंबर मोजण्यासाठी वगैरे आपण काय यूज करतोय, 1 to 10 म्हणजे 1 to 3 पासून 10 पर्यंत, किंवा 98, 99 देन 100 किंवा मग 101 पुढे असं जातोय ना. तर हे असं का मोजण्यासाठी वेगळं आणि टाइम मग तसा का मोजत नाही? तर त्याचं उत्तर येतंय की काउंटिंग नंबर किंवा मेजरमेंट साठी बेस 10 मेथड वापरतात. बेस 10 म्हणजे दशमान पद्धत. जुन्या काळांमध्ये मराठीमध्ये वगैरे सांगत असतील बघा, आणि आजही मराठीमध्ये हे सांगितलं जातंय. बेस 10 मेथड वापरली जाते, म्हणजे 1 2 3 अप टू काय 9, मग 10, मग 98, 99, 100, मग 101 असं येणार आहे. पण टाइम मेजरमेंट साठी बेस 60 वापरलं जातंय. हजारो वर्षांपूर्वी, 4-1000 वर्षांपूर्वी ना बॅबिलियन नंबर सिस्टीम फॉलो केली जात होती. खूप जुन्या वेळासाठी टाइम मेजरमेंट साठी हे, आणि तिथं 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. हे हजारो वर्षांपासून बॅबिलियन सिस्टीम फॉलो केली जाते, आणि टाइम मोजण्यासाठी तीच पुढे आली. आता तीच का वापरली गेली त्या काळात? तर त्याच्या कारणांमध्ये की 60च का, की 60 चे मॅक्सिमम तुकडे करता येतात, बऱ्याच नंबरने डिवाइड होत आहेत. जसं मी 360 अँगल सांगितला होता, 360 डिग्री, 360 डिग्रीचे पण बरेच तुकडे होतात. बॅबिलियन सिस्टीम मेथड फॉलो केली जायची. मग 60 नंबर मॅक्सिमम वेळा डिवाइड करता येतो आपल्याला. असं म्हणता येतंय ना की बाबा एका तासाचे 2 तुकडे करा, मग 30 मिनिट झाले. 3 तुकडे करा, 20 मिनिटचे झाले. पण जर 1 तास बरोबर 100 मिनिटं गेली तर त्याचे 2 तुकडे होतील, पण 3 तुकडे एक्झॅक्ट होणार आहेत का? नाही होणार आहेत. मग त्यामुळे टाइम मोजण्यासाठी जी सिस्टीम फॉलो केली बॅबिलियन, तीच पुढे आणली गेली, आणि म्हणजे बेस 60 ची, आणि मेजरमेंट साठी म्हणजे काउंटिंग साठी बेस 10 ची सिस्टीम फॉलो केली.